तर तुम्ही सुद्धा विचार करताय की तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही किंवा सबस्क्रायबर वाढत नाही किंवा वॉच टाईम वाढत नाही. सगळ्यांचा हा प्रश्न आहे, प्रामुख्याने हा प्रश्न खूप विचारला जातो आणि मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगणार आहे तुम्हाला. माझे 3 चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज आहे. हे चॅनल सुद्धा मॉनिटाईज आहे, किशोर झगरे. दुसरं चॅनल जे आहे किशोर झगरे ऑफिशियल, हे चॅनल 40,000 सबस्क्रायबर आहे. ठीक आहे, हे चॅनल सुद्धा मॉनिटाईज आहे. तिसरं एक चॅनल आहे किशोर झगरे व्लॉग्स, त्याच्यावर 1,000 सबस्क्रायबर आहे, ते चॅनल सुद्धा माझं मॉनिटाईज आहे. आता मी तुम्हाला सांगणार काय आहे ते सांगतो. तुम्हाला फक्त यूट्यूबवर काय करायचं आहे, तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही सक्सेस मिळवणार तुम्ही निश्चित आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, काही गोष्टींचं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस मिळणार. मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला काही 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मात्र यूट्यूबमध्ये सक्सेस मिळण्याशिवाय कोणी रोखू शकत नाही. ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, यूट्यूबवर ग्रो होण्याचं किंवा यूट्यूबवर जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर त्यावेळेस एक सिक्रेट जे मला या गेल्या 5 वर्षामध्ये कळालं ते असं आहे की यूट्यूबवर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे किंवा कन्सिस्टन्सी जर ठेवली तर तुम्ही यूट्यूबवर जे आहे सक्सेस मिळवू शकता. आता कन्सिस्टन्सी कशी, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमचं कंटेंट बनवताय तर तुम्ही ज्याही कॅटेगरीमध्ये कंटेंट बनवताय किंवा तुम्ही ज्याही निशमध्ये काम करताय तर त्या निशमध्ये तुम्ही जे कंटेंट बनवताय तर तुमचं कंटेंट एकदम एव्हरग्रीन ठेवा, सर्चेबल ठेवा आणि विशेष म्हणजे लोकांना आवडेल अशा पद्धतीचं बनवा. तुम्ही कंटेंट स्वतःसाठी न बनवता आपल्या ऑडियन्सला काय आवडतं त्यानुसार कंटेंट बनवा. ऑडियन्स तुमच्यासोबत इंटरॅक्ट झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी माझा व्हिडिओ बनवतोय तर या व्हिडिओपासून तुम्हाला काहीतरी मदत झाली पाहिजे. जर तुम्हाला या व्हिडिओपासून मदत झालीच नाही, तर त्यावेळेस तुम्हाला जो आहे या व्हिडिओची मदत होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या व्हिडिओपासून मी तुम्हाला काय सांगणार आहे की माझं जेन्युइन ओपिनियन तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं चॅनल जे आहे 100% ग्रो झालं पाहिजे किंवा तुमचं चॅनल जे आहे निश्चितपणे जे आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे आणि तुमचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे. ठीक आहे, कारण की कोणताही नवीन क्रिएटर जो असतो तो अगोदर हा विचार करतो की सगळ्यात अगोदर त्याच्यासमोर एक माइलस्टोन असतो, तो असतो 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 घंटे किंवा 10 मिलियन व्ह्यूज शॉर्टवर. तर त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची ती आहे कन्सिस्टन्सी. यूट्यूबवर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. असं नाही की तुम्ही रेग्युलरली डेली एक व्हिडिओ अपलोड करावा, असं अजिबात नाही आहे. तुम्ही 2 किंवा 3 दिवसानंतर एक व्हिडिओ अपलोड करू शकता. म्हणजे आठवड्यातून 2 व्हिडिओ जरी अपलोड केले तरी सुद्धा चालतात. फक्त तुम्ही ते कन्सिस्टंटली अपलोड करा. म्हणजे तुम्ही शेड्यूल ठरवून घ्या की मला सोमवारी आणि शनिवारी 2 दिवशी मला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. ते 2 दिवस फिक्स ठेवा. बाकी दिवशी तुम्ही व्हिडिओ नाही अपलोड केला तरी चालतो. ठीक आहे, पुढची जी गोष्ट आहे ती आहे यूट्यूब सिक्रेटमधलं की तुम्हाला जर यूट्यूब चॅनलमध्ये किंवा तुमचं यूट्यूब चॅनल जर लवकरात लवकर तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल किंवा तुम्हाला जर असं वाटलं की यूट्यूब चॅनल कमी दिवसामध्ये कसं मॉनिटाईज होईल आणि आपले सबस्क्रायबर व्ह्यूज आणि वॉच टाईम कसे वाढतील, तर त्याच्यामागचं दुसरं जे सिक्रेट आहे ते कोणी सांगत नाही, ते मी तुम्हाला सांगतोय. ते असं आहे की तुम्ही कन्सिस्टंटली जर ज्यावेळेस पोस्ट करता व्हिडिओ तर तुमचे कमीत कमी तुमचे 30 व्हिडिओज जे आहे म्हणजे सुरुवातीचे जे तुमचे 20 किंवा 30 व्हिडिओ जे आहे तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जी ऑडियन्स आहे तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करते ते तुम्हाला कळतं. थोडक्यात म्हणजे तुम्ही 20-30 व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुमच्या कोणत्या ना कोणत्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि ज्या व्हिडिओला रिस्पॉन्स मिळतोय तर तशा प्रकारची व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या ऑडियन्सला तुमच्याकडून काय पाहिजे हे तुम्हाला कळतंय आणि तुम्ही जे एक्सपेक्ट केलं ना, असं म्हणतात की ऑडियन्सच्या मनामध्ये काय आहे ते जर तुम्ही ओळखलं आणि ते जर तुम्ही ऑडियन्सला दिलं तर ऑडियन्स तुम्हाला भरभरून प्रेम देते. त्याच्यामुळे जे आहे तशा प्रकारचे कंटेंट जे आहे बनवण्याचा प्रयत्न करा. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे यूट्यूबवर तुम्हाला जर ग्रो व्हायचं असेल किंवा यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे सर्चेबल टॉपिकवर व्हिडिओ बनवा किंवा ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ बनवा. आता सर्चेबल टॉपिक कसं शोधायचा बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्याही निशमध्ये काम करताय, कुकिंग चॅनल आहे तुमचं किंवा रेसिपी चॅनल आहे किंवा व्लॉग आहे किंवा टेक चॅनल आहे किंवा एज्युकेशनल चॅनल आहे, तर त्यावेळेस त्याच्या संदर्भात ज्यावेळेस एखादं कोणतंही ऑडियन्स यूट्यूबवर येते तर त्यावेळेस ती काय टाईप करते, त्याच्या मनामध्ये काय गोष्ट चालते किंवा आता मला हा व्हिडिओ बघायचा आहे तर मी काय टाईप करणार आहे, तर यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवा. तेच टायटल तुमच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये आणि हॅशटॅगमध्ये किंवा कीवर्ड्समध्ये ठेवा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ जो आहे रँक होईल आणि तो ऑडियन्सला लवकर तुमचा व्हिडिओ दिसेल. म्हणजे सर्चेबल टॉपिकवर जर व्हिडिओ बनवले तर त्या व्हिडिओला यूट्यूब सर्चमधून जास्त व्ह्यूज येतात आणि असा व्हिडिओ सजेस्टेडमध्ये आणि ब्राउजमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, तुम्हाला हे माहीत आहे. तुम्हाला माहीत जर नसेल तर सांगतो. आपल्याला जर ब्राउज सजेस्टेडमधून किंवा यूट्यूब सर्चमधून व्ह्यूज आले तर त्यावेळेस चॅनल लवकरात लवकर ग्रो होतं आणि लवकर आपला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर सुद्धा मिळतात. चौथी गोष्ट आहे ती आहे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. तुमच्या चॅनलवर जर सबस्क्रायबर अजिबात वाढत नसतील, 1,000 सबस्क्रायबरचा माइलस्टोन तुम्हाला पूर्ण करायचा आहे, तर त्यावेळेस फक्त कन्सिस्टंटली लॉंग व्हिडिओ प्लस एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करत चला. शॉर्ट व्हिडिओमुळे काय होतं,
तुमचं चॅनलची जी रीच आहे जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचते आणि तुमचं चॅनल जास्त ऑडियन्सपर्यंत गेल्यानंतर जास्त ऑडियन्सला माहीत होतं की हा क्रिएटर आहे, अशा प्रकारची व्हिडिओ बनवतो, त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईब करू शकतात. त्याच्यामुळे सबस्क्रायबर खूप वाढतात. त्याच्यामुळे शॉर्ट्स बनवणं जे आहे सुरू करून द्या. ठीक आहे. आणि सगळ्यात पाचवी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे, कधीही यूट्यूबवर ज्यावेळेस तुम्ही काम करताय तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवर काम कराल तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ टाकला तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओपासून तुम्हाला माहिती आहे की एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती एफर्ट लागतात. म्हणजे जर एक व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यावेळेस अगोदर टॉपिक शोधावा लागतो, नंतर टॉपिक शोधल्यानंतर स्क्रिप्ट लिहावं लागते, व्हिडिओ कसा आपल्याला प्रेझेंट करायचा आहे, नंतर तो व्हिडिओ शूट करण्यासाठी बाकीचा सेटअप आपल्याला लावावा लागतो, लाईट गीट जे असेल ते, नंतर त्यासाठी सुद्धा सोबत सुद्धा व्हिडिओ क्वालिटीसाठी जे आहे कॅमेरा जो आहे किंवा आपला मोबाईल जो आहे चांगला असला पाहिजे त्या गोष्टी, नंतर ट्रायपॉड, बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये जे गोष्टी बोलताय त्यासुद्धा, नंतर तुम्ही व्हिडिओ एडिट करताना जे इफेक्ट वापरता किंवा टेक्स्ट वापरता किंवा इमोजी वापरताय जेणेकरून ऑडियन्सला व्हिडिओ आवडेल त्या गोष्टी, आणि ग्राफिक्स ज्या असतील नसतील त्या वापरताय. तर त्यामुळे जे आहेत खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतर आणि नंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे थंबनेल बनवावा लागतो, नंतर व्हिडिओ एडिट करावा लागतो, नंतर व्हिडिओ अपलोड सुद्धा करावा लागतो व्यवस्थित, आणि नंतर आपण एक्सपेक्ट करतो की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजे. आपण एक्सपेक्ट करतो आपल्या व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजे, पण व्ह्यूज जर नाही आले, झिरो व्ह्यूज जरी आले तरी सुद्धा निराश व्हायचं नाही. हा यूट्यूबचा एक काय म्हणतात की यूट्यूबचं एक पॅनिक सिच्युएशन आहे, ज्याच्यामध्ये आपण पॅनिक होतो आणि आपल्या डोक्याला जास्त हिडॅक येतो, किंवा आपण म्हणतो की बस माझ्याच व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, बाकी सगळ्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. मग असं काय आहे की यूट्यूब मला इग्नोर करताय का? तर तसं अजिबात नाही आहे. यूट्यूब अल्गोरिदम तशाच पद्धतीने काम करतं. यूट्यूब अल्गोरिदममध्ये जर तुमचा व्हिडिओ चांगला असला, तुमच्या व्हिडिओमध्ये थंबनेल चांगला आहे, CTR चांगला आला, तुमच्या व्हिडिओला जास्त वेळ लोकांनी बघितलाय, तुमच्या व्हिडिओला ऑडियन्स परत बघते, जास्त ऑडियन्स एंगेजमेंट आहे, लाईक शेअर करताय तुमच्या व्हिडिओला, तो कंटेंट जास्त आवडतोय, तर यूट्यूब त्याच कंटेंटला लोकांसमोर प्रेझेंट करणार. कारण की यूट्यूबसुद्धा एक प्लॅटफॉर्म आहे आणि यूट्यूबला काय आवडतं की यूट्यूबला हे आवडतं की एखादी ऑडियन्स जर माझ्या प्लॅटफॉर्मवर येते तर ती जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर राहावी, ना की एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर ती प्लॅटफॉर्म सोडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जावी. ठीक आहे. त्याच्यामुळे साधा सोपा रूल आहे की तुम्हाला जर ऑडियन्सला टिकवायचं असेल किंवा तुम्हाला जर यूट्यूबवर ग्रो व्हायचं असेल आणि लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल किंवा वॉच टाईम सुद्धा म्हणतोय मी, जर तुम्ही व्हिडिओ चांगला बनवला ना आणि जर व्हिडिओला व्ह्यूज आले तर वॉच टाईम ते एका दिवसामध्ये कंप्लीट होतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की एका दिवसामध्ये कसा, एकाच व्हिडिओला जर समजा 50-60 हजार व्ह्यूज येतात, तुम्ही बघितलं नाही, पण कधी एखाद्या ब्लॉगला, कधी एखाद्या कुकिंग चॅनलला, कुकिंग व्हिडिओला किंवा एखाद्या कोणत्याही टेकच्या व्हिडिओला 50-60 हजार व्ह्यूज, एखादा व्हिडिओ खूप बूस्ट होतो आणि अचानक व्हायरल होतो. तर त्या व्हिडिओला जर व्ह्यूज आले तर वॉच टाईम जो आहे अचानक 2-3 हजार वॉच टाईम जो आहे तुमचा एकाच व्हिडिओनं कंप्लीट होतो आणि बाकी 2-3 व्हिडिओनं तुमचा बाकीच्या चॅनलचा वॉच टाईम जो आहे किंवा बाकीचा जर आलेला वॉच टाईम आहे तो पूर्ण होतो. त्याच्यामुळे सबस्क्रायबर, व्ह्यूज आणि वॉच टाईम, फक्त या वॉच टाईम आणि सबस्क्रायबरच्या मागे लागू नका. लाईफ टाईम किंवा लॉंग टर्ममध्ये विचार करा, तुम्ही ग्रो नक्की कराल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉनिटायझेशन झाल्यानंतर सुद्धा जे आहे तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. फक्त तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने काम करा आणि या गोष्टी केल्यानंतर तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर ग्रो होईल. तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगितल्या आणि या एक्सपिरियन्सचा तुम्हाला खरोखर फायदा झाला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आय थिंक मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला, या गोष्टी ज्या आहेत तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज नाही आले तर त्यावेळेस दुसरा व्हिडिओ अजून चांगला बनवा, तिसरा व्हिडिओ अजून चांगला बनवा. एक दिवस असा येईल की तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील बाकीच्या व्हिडिओपेक्षा. त्यावेळेस तुम्ही म्हणाल की नाही, खरोखर आपण कन्सिस्टन्सी ठेवली, हार मानली नाही, मेहनत करत राहिलो, त्याच्यामुळे जे आहे आज आपल्याला हा दिवस दिसला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटी कमेंट जी आहे किंवा तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, इतर तुमचे जे कलिग्स आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.